कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा परिसरात वाढत्या अपघातांवरून चिंता व्यक्त होताना दिसत आहे। पालकमंत्री उदय सामंत यांनी काल अपघात झालेल्या घटनास्थळी भेट दिली। रात्री झालेल्या भीषण अपघातात एका 20 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे। मंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळाची पाहणी करत सद्यस्थितीचा आढावा घेतला। या वारंवार होणाऱ्या अपघातांवरती कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मंत्री उदय सामंत यांनी अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थांची तातडीची बैठक बोलावली आहे। या बैठकीत अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरती सखोल चर्चा करण्यात येणार आहे। पूर्वीच्या ठेकेदाराने रस्त्याच्या कामात केलेल्या दिरंगाईमुळे किंवा वेळ काढू धोरणामुळे हातखंबा परिसरात सुमारे 2 किलोमीटरच्या रस्त्यावरती मोठे खड्डे पडलेले आहेत। विशेषतः पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने रस्ता अधिकच धोकादायक बनलेला आहे। याच खराब रस्त्यांमुळे वेगात येणाऱ्या किंवा भार वाहून नेणाऱ्या वाहनांवरती नियंत्रण मिळवणे चालकांसाठी आव्हानात्मक ठरते। परिणामी अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते। या गंभीर समस्येवरती तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे। मुंबई गोवा महामार्गावरचा एक भाग आहे जिथं मागच्या वेळी देखील ॲक्सिडेंट झाला होता, आता देखील ॲक्सिडेंट झाला आहे आणि याच्यामध्ये ठेकेदारानं पूर्वी या रस्त्याच्या बाबतीमध्ये जो वेळ काढू धोरण केलं होतं त्याच्यानंतर आता सबलेट केलेलं काम हे काही कॉन्ट्रॅक्टर पूर्ण करत आहे। पावसामुळे असेल किंवा अन्य काही बाबीमुळे असेल संपूर्ण रस्त्याला ह्या 2 किलोमीटरमध्ये खड्डे पडलेले आहेत आणि त्या खड्ड्यामध्ये गाडी कदाचित लोडची आवरत नाही आणि दुर्दैवानं आज त्याच्यामध्ये एक 23 वर्षाचा मुलगा देखील मृत्युमुखी पडलेला आहे। मी सगळ्या इथल्या ग्रामस्थांना मुद्दाम करून भेटायला आलो होतो कारण नॅशनल हायवेच्या संदर्भातली चर्चा परवा देखील मी गडकरी साहेबांबरोबर केलेली आहे। गडकरी साहेबांनी देखील आश्वस्त केले की येत्या 6 महिन्यामध्ये पूर्ण हा नॅशनल हायवे पूर्ण होईल, परंतु पावसामध्ये जे अपघात होत आहेत त्याच्यावर काहीतरी मार्ग काढला पाहिजे म्हणून उद्या सकाळी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः या संदर्भातली बैठक लावलेली आहे। सगळ्या अधिकाऱ्यांना मी बोलवलं आहे। वेगवेगळे पर्याय जे ग्रामस्थांनी सांगितले ते काढण्याच्या मनस्थितीमध्ये आम्ही सगळे आहोत आणि हा माझ्याच मतदारसंघातला भाग आहे म्हणून ग्रामस्थांची चर्चा करण्यासाठी मी इथं आलो होतो।